दत्तोपासनाचं व्रत थोडंसं नियमावलीमध्ये असल्यामुळे एकत्र केलेला प्रसाद पुन्हा सगळ्यांना वाटलेला आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. माझा व्यायाम झालेला आहे सकाळी 6 वाजताच. बाकी तुळशीपूजन पण झालेलं आहे आणि आत्ता मी स्वयंपाक करत आहे आणि माझा स्वयंपाकसुद्धा अर्धा होत आलेला आहे. म्हणजे भाज्या झालेल्या आहेत. या कढईमध्ये दुधी भोपळा शिजत आहे आणि आता फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत. आणि या इथं आता फोंडची देवपूजा पण करत आहेत. देवासाठी पटकन नैवेद्य बनवून घेते अगोदर. देवाचा नैवेद्य पण तयार आहे. या भाज्यामध्ये मी कांदा लसूण नाही घातलं म्हणून देवाला नैवेद्य म्हणून देत आहे. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. बाकी मी आता दत्त मंदिरात चाललेले आहे. मना बोलला की आई मंगल कलशाची पूजा होत आहे, तू पण ये पाहण्यासाठी. म्हणलं ठीक आहे बाळा, मी पण येते. बाकी किचन वगैरे मी आल्यानंतर पुसून घेते, स्वच्छ करते. मला मंदिरापर्यंत सोडवण्यासाठी फोंडजी येत आहेत. डब्बा लिहिली फोंडजी चली. बसू फोंडजी. धन्यवाद फोंडजी, माझ्यामुळे फोंडजींना उशीर झाला. धन्यवाद आपका. आवजो. मंगल कलशाची पूजा चालू झालेली आहे. हे बघा. अक्षरादपि चोत्तमः आतोऽस्मि लोकवेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति माम्. बाकीच्या देवांच्या उपासना थोड्याशा सुलभ आहेत, परंतु दत्तोपासनाचं व्रत थोडंसं नियमावलीमध्ये असल्यामुळे सर्वांग सुंदर उटिशेंदुराजी मुकुट शोभतो राम जय देव जय श्री गोवत्ता आरती ओवाळीता हरली बाबा चिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले दान हर कोले मन झाले गुण आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा श्रीपती साधू संत वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी. श्री गुरुचरित्राचं पठण झालेलं आहे आज सगळ्या अध्यायांचं. आणि ग्रंथ असं व्यवस्थित बांधून ठेवलेला आहे सगळ्यांनी. आता समोर एक मोठा ग्रंथ आहे, त्याचं दर्शन घेतो आणि नंतर मग घरी जातो आम्ही. आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे. आता आम्ही घरीच जातो. उशीर झालेला आहे खूप. मनाला कॉलेजला जायचं आहे. ऊन खूप कडक पडलेलं आहे. आजी कहाँ पर है गड्डी? चप्पल मी तिकडे ठेवली, घेते मी. दादू आहे ना मग? दादू दादू आजी खोलिए दरवाजा. धन्यवाद आपका. चला आलेलो आहोत आम्ही घरी. आता खाऊन घेतो. खूप भूक लागलेली आहे मला तर. दादू खाना खा लिया आपने? ठीक आहे. आणि माझ्या मनाचं लुक बघा. आज सकाळी धोती घालून गेलेला आणि ही धोती मनाला मी नेसवलेली आहे. मेरे दोनों सुपुत्रों को धोती पहना नहीं आता, तो मैं ही पहनाती दोनों को. स्टायलिश कसलं ते इकडून काय ते ह्याच्यासारखं. हा इकडून पण फोल्ड. ही साधी सिंपल बरी ना बाळा. चलो हात पैर धोलो, खाना खा के लेते हे. आता मी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत आणि मी आज भाजीमध्ये बघा दुधी भोपळ्याची भाजी, शापूची भाजी आणि मुळ्याची भाजी केलेली आहे आणि चपात्या. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं अन्नदोषण लिपते. जय श्री कृष्ण भगवान. दुपारचे 2:15 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. आज खूप उशीर झाला घरातली कामं करायला, कारण 12 वाजता आम्ही मंदिरातून घरी आलेलो. तिथून पुढे मी जेवण केलं, नंतर किचन वाटा भांडी साफ केली आणि आता दूध गरम करायला ठेवते. आज मी हद्द केली बाबा, दूध गरम करायला खूप उशीर झाला. बघू आता
फुटतंय की काय काय माहीत. चला आता 15 मिनिटात दूध पण चांगलं गरम होऊन जाईल. थंडीचे दिवस असल्यामुळे दूध फुटण्याची शक्यता तशी थोडीशी कमीच आहे, पण बघू आता काय होतंय ते. कधी कधी मला कामं करायला भयंकर उशीर होतो आणि आता मला कालचा व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. आता बसते कालचा व्हिडिओ एडिट करत. आता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. मगाशी व्हिडिओ एडिट करते वेळेस मला खूप डुलक्या येत होत्या. शेवटी झोपले 1 तासभर आणि आता बरं वाटत आहे. मग राहिलेला व्हिडिओ एडिट केला आणि अपलोड सुद्धा केलेला आहे. आता बाकी माझ्या दादूने माझ्यासाठी चहा पण बनवलेला आहे आता. धन्यवाद. आणि दादूने याच्यामध्ये अद्रक आणि गवती चहाचं पानं पण घातलेली आहेत. गरमागरम गवती चहाचा आनंद घेते. वा दादू खूप टेस्टी झालेला आहे चहा. मस्त. चहा पिऊन झाल्यानंतर मी आता भाभींकडे चाललेली आहे त्यांना भेटण्यासाठी. 3-4 दिवस झाले आमच्या दोघींची भेटच नाही. आता जाते, थोडा वेळ गप्पा मारून येते त्यांच्याकडून. आलेली आहे मी घरी भाभींना भेटून. बाकी आता दादूला सायंकाळची पूजा करायला सांगते. दादूड्या लेट्स डू पूजा. चलो. बाकी माझा म्हणा आज मित्राच्या घरी राहणार आहे. त्याचा काहीतरी वाढदिवस आहे मित्राचा, त्याच्यामुळे तो आज घरी नाही येणार. कदाचित उद्या सकाळी येईल. आता माझा दादू सायंकाळची देवपूजा करत आहे. बाकी या इथं दादूनी नैवेद्य घेतलेला आहे दुधाचा. तुळशीपत्र ठेवलं बाबू? हांजी. आणि या इथं सकाळी पुजलेला नारळ पण फोडलेला आहे. किती छोटूस नारळ आहे. आता या नारळापासून मी काहीतरी गोड पदार्थ बनवते. म्हणजे रव्याची खीर किंवा तांदळाची खीर करते आणि त्या खिरीमध्ये नारळ किसून घालते. आणि चलो आरती करते. हे शंखध्वनी कर दो पहिले. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. वितिलतं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रमन्त्रस्य. पूजा चालू असताना फोंडेजींचं आगमन झालेलं आहे आणि आता दादूशी काहीतरी बोलत आहेत. आओ बाबा गरज नाहीये ते बोलले. पता नहीं क्या चल रहा है इन दोनों में. हो फोंडेजी जायचं ना कीर्तनाला. लीजिए ये प्रसाद खा लीजिए. फोंडेजी प्रसाद खा लीजिए. हे बघा हा प्रसाद मनाने बनवून घेऊन गेलेला. सगळ्यांचा प्रसाद एकत्र केल्यानंतर एकत्र केलेला प्रसाद पुन्हा सगळ्यांना वाटलेला आहे. हा साखर आणि खोबऱ्याचा प्रसाद आहे. सुंठ नाही घातले याच्यामध्ये. सुंठेचा नसतो, सुंठेचा जन्माष्टमीला असतो. चला आता मी आणि फोंडेजी कीर्तनाला जाऊन येतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूयात. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.